नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोया मसाला बनवणार आहोत। सोयाबीन मसाला। हा सोयाबीन मसाला ना नॉनव्हेजपेक्षा भारी डिश होते आणि लागतं पण एकदम भारी। भाकरी, चपाती, भातासोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता। तर मग चला आपण आता सुरुवात करूया। इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत। हे सोया चंक्स आहेत। तर आता आपल्याला हे ना गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे। तर मी हे भांड्यामध्ये ओतते आणि त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। मी इथे गरम पाणी केलेलं आहे। आता आपल्याला ना हे एक 10 मिनिट असेच ठेवायचे आहे पाण्यात भिजत। हे पहा आता एक 10 मिनिट झालेली आहेत। आता आपण हे पाणी काढून घेणार आहोत यामधलं। आता आपण पाणी काढून घेतलेलं आहे। आणखीन एकदा असं आपल्याला साधं पाणी यामध्ये टाकायचं आहे यावर, म्हणजे ते धुवून निघते। आणि आता यामधलं पाणी असं काढून घ्यायचंय। आता मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये बाकी मसाले टाकायचे। तर पहा मी इथे पाववाटी दही घेतलेलं आहे। तर हे दही यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। त्यानंतर हिंग, त्यानंतर आपला घरगुती मसाला टाकायचा आहे 1 चमचा। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा धणे पावडर टाकायची आहे। अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे। आणि आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे मिक्स करून आपल्याला एक 10 मिनिट असंच ठेवायचं आहे मॅरिनेटसाठी। तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे। 2 तेजपत्ता घेतलेले आहेत। छोटीशी दालचिनी तुकडे घेतलेले आहेत 2, 1 स्टार फूल आणि 1 मिरची मधून चिरून टाकलेली आहे। एक 2 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं। खडे मसाले टाकले ना की वास चांगला येतो। त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट मी ते खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे। आपल्याला आलं, लसूण आणि कांदा चांगला असा शिजवून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत। अजून कांदा शिजलेला नाहीये, आणखीन थोडा वेळ चांगला सोनेरी होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। आता आपला कांदा शिजत आलेला आहे, चांगला सोनेरी झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला आता परतवायचं आहे आणखीन 3-4 मिनिट। आता तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो मस्त शिजलेला आहे। आता आपल्याला यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला। 1-2 मिनिट चांगलं परतवायचं आहे। आपण सोयाबीनला पण मसाले वगैरे लावलेले आहेत। आपल्याला आपण आता टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही केलेली आहे, त्यामध्ये पण थोडासा मसाला टाकायचा आहे।
तेल पण मस्त सुटलेलं आहे, वास तर मस्तच सुटलेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, आपला मसाला करपू नये म्हणून। आणि पाणी टाकताना आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे। मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे। एक 2-3 मिनिट चांगलं असं परतवून घ्यायचं। आपल्या मसाल्याला तेल पण मस्त सुटलेलं आहे। एक 3-4 मिनिट झालेली आहेत आता। आपल्याला हे सोयाबीन टाकायचे, आपण मॅरिनेट करून घेतलेले। आणि आता परतवून घ्यायचे, पाणी टाकायची घाई नाही करायची। एक 3-4 मिनिट मस्त परतून घ्यायचे या मसाल्यामध्येच। आणि पाणी टाकताना पण आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचे, तुम्हाला किती ग्रेव्ही हवे त्याप्रमाणे। 2 मिनिट झालेली आहेत, पण परतवून घेतलंय चांगलं। तर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आणि आपण सोयाबीनला मसाले लावले तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये मीठ चेक करून टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं। मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता झाकण ठेवून एक 5-6 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत। आता एक 5-6 मिनिट झालेली आहेत। मसाला मस्त तयार झालेला आहे। आता आपल्याला ही ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे। आता एक 4-5 मिनिट आपण झाकण न ठेवता शिजवणार आहोत। तर मस्त फुटलेला आहे। एक 5-6 मिनिट झालेले, तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला कलर बघा किती मस्त आलेला आहे। तर सोयाबीन मसाला, सोया मसाला इथे मस्त तयार झालेला आहे, वास पण मस्त सुटलेला आहे। नॉनव्हेजच्या डिशला ही डिश एकदम पाठी ठेवेल अशी डिश आहे ही, एकदम मस्त लागते ही। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। आपला गरमागरम झणझणीत असा सोया मसाला इथे मस्त तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला कलर पण बघा किती मस्त आलेला आहे। अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे, घरगुती मसाला वापरून, वाटण घाटण न करता। नॉनव्हेज खाणारे पण ना विसरून जातील ही डिश बनवली तर। आपला मसाला आहे ना, सोया मसाला मस्त होतोय, भाकरी चपाती भात कशासोबत पण मस्त लागतो हा। आपली नॉनव्हेज पेक्षा भारी डिश तयार झालेली आहे, सोया मसाला किंवा सोयाबीन मसाला। तुम्ही बघू शकता कलर वगैरे किती मस्त आलेला आहे आणि लागतो पण एकदम भारी, भाकरी चपाती भात कशासोबत पण मस्त लागेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।